जरा कुठे व्हिडिओ करायला सुरुवात केला आहे आणि तोपर्यंत गौरी आणि माधव सारखे मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करत होते. चला त्यांना बाजूला करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज जी मी भाजी बनवणार आहे ती आहे मुळ्याच्या शेंगांची. अमेरिकेत कधी नाही ती मिळाली, पहिल्यांदा. आणि आईच्या हातची खाल्लेली भाजीची चव आठवली. ज्यावेळी आई ही भाजी करून वाढायची तेव्हा ती आवडायची नाही, आणि आता खायला मिळत नाही तर त्याची किंमत कळते. सगळ्यात आधी आईला फोन केला आणि भाजी कशी करायची विचारून घेतली. अगदी साधी सोपी रेसिपी. आधी शेंगा निवडून धुवून पाण्यात शिजवून घ्यायच्या आणि भाजीत घालण्यासाठी तोपर्यंत तूर डाळ भिजत ठेवायची. थोडा वेळ किचनमध्ये बिझी काय झाले, इकडे बहुतेक भूकंप येऊन गेल्यासारखे वाटते. आणि हा बघा गुन्हेगार सापडला. लपण्याऐवजी माझ्याकडेच येतोय. शेंगा आता अर्ध्या शिजल्या आहेत. आता आईने सांगितल्याप्रमाणे तूर डाळ टाकते शिजायला. कसं असतं नाही, जेव्हा आपण आपल्या लोकांपासून लांब जातो तेव्हाच त्यांची जास्त किंमत कळते, त्यांची जास्त आठवण येते. आज फक्त भाजी कारण झाली. आईची आणि मातृभूमीची आठवण आली. भारत हे आमचं घर आहे आणि आमच्या घराला आम्ही रोज मिस करतो. पण सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात राहूनही काळजी वाटते. लांब असलो तरी बातम्या वाचून ऐकून मन सैरभैर झाले. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची बातमी ऐकून डोळे भरून येतात, पण तेवढाच अभिमानाने ऊर पण भरून येतोय. सतत देवाकडे एकच प्रार्थना करतोय की जे आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर उभे आहेत त्यांना फक्त शिवबाचं बळ दे, बाकी काही नको. मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी मी सध्या वाचल्या, त्या तुम्हाला पण ऐकवते. बळापुढे वा छळापुढे नज इथे वाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. भाजी करण्याआधी वाटाण्याची ओला मसाला घालून मस्त आमटी करून घेतली. आणि आता मेन रेसिपीकडे जाऊ. शेंगा पाण्यातून काढून अशा प्रकारे थोड्याशा पिळून घ्यायच्या आणि अगदी साधी फोडणी द्यायची. तेल, जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी. त्यात चिरलेला कांदा टाकून भाजून घेतल्यावर त्यात फक्त हळद आणि लाल तिखट ॲड करायचं. तिखट थोडं जास्त टाका, भाजी अजून चांगली लागते. मग भाजी आणि मीठ चवीनुसार टाकून मस्त मिसळून घ्यायचं. झाली भाजी तयार. चला जेवायची वेळ झाली आणि आज जरा जास्तच भूक लागली आहे, कारण बऱ्याच दिवसांनी ही भाजी खाणार आहे ना. आणि त्यात दुधात साखर म्हणजे खरडा केलाय आजच, त्यामुळे आता तर अजूनच भूक वाढली माझी. चला मी जेवते. आणि ही भाजी तर आहाच झाली आहे. तुम्ही पण ही भाजी करून बघा. पुन्हा भेटूच की.